मुंबई विद्यापीठानं मार्च 2024 मध्ये घेतलेल्या उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बीकॉम सत्र 6चा निकाल जाहीर झालेला आहे। या परीक्षेत 16,636 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत, ज्यांची टक्केवारी 43.52% इतकी आहे। हा निकाल विद्यापीठानं फक्त 24 दिवसात जाहीर केला आहे। ठाण्यामध्ये सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहनं धुणं तसंच इतर साफसफाईची कामं करण्यास मनाई करण्यात आली। सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्यामुळे शहरात पाण्याची कमतरता भासते, यामुळे पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर पाण्याची बचत करण्यासाठी म्हणून महापालिकेनं हे निर्बंध घातले आहेत। तसंच उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे। 10 जूनपर्यंत हे निर्बंध घालण्यात आले आहेत। कल्याणमधील बाजारात पुन्हा एकदा बनावट नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय झाली आहे। अशाच किरकोळ विक्रेत्यांना नकली नोटा देऊन त्या चलनात आणणाऱ्या एका तरुणाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली। अंकुश सिंग असं या आरोपीचं नाव आहे। अकोल्यामध्ये शिवसेना ठाकरे गटानं पाणी टॅक्स करवसुली विरोधात आंदोलन केलं। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। महानगरपालिका मनमानी पद्धतीनं टॅक्स वसुली करून गरिबांना त्रास देत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। तसंच कार्यकर्त्यांनी यावेळेस पाणीपट्टी बिलांचीही होळी केली आहे। चंद्रपुरात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात निदर्शनं केली। वडेट्टीवारांनी हेमंत करकरेंच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याविरोधात यावेळेस घोषणाबाजी करण्यात आली। तसंच शहीद हेमंत करकरेंविषयी असं विधान करून वडेट्टीवारांनी घोडचूक केली असल्याचं मत शिवसैनिकांनी व्यक्त केलं आहे। वडेट्टीवारांनी हेमंत करकरेंच्या बाबतीत केलेल्या विधानाचा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळमध्ये निषेध केला। यावेळेस वडेट्टीवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चे काढण्यात आले। तसंच महिला कार्यकर्त्यांनी वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला।